इथे मी 1 वाटी भाजलेली चणा डाळ घेतले, 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेतलेले आहेत, थोडेसे मनुके घेतलेत, काजूचे तुकडे घेतलेत, कढीपत्ता आणि 5-6 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. हे सगळं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी पातळ पोहे चाळून घेतलेले आहेत आणि आता ते मी भाजायला घेते. पोहे पहिले चाळून घ्यायचेत. तुम्ही पोहे भाजणार ना, तेव्हा आधीच जी आपण कढईमध्ये, टोपामध्ये तुम्ही पोहे भाजणार ते आधीच गरम करून घ्यायचं नाही. तर पोहे जेव्हा भांड्यात घालणार तेव्हाच गॅस चालू करायचा आहे. म्हणजे पोहे अजिबात आकसले जात नाहीत आणि पोहे परतत परतत एकसारखे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. बघू शकता आता जेव्हा मी पोहे घातले तेव्हा जसे दिसतायत तसेच तुम्हाला पोहे भाजल्यावरती पण दिसणार. आता मी जे पोहे भाजून झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते. आपले पोहे अजिबात आकसले गेलेले नाही आहेत आणि मी तुम्हाला त्याचा आवाज दाखवते. किती कुरकुरीत असे आपले पोहे भाजले गेलेत. त्याचा आवाज येतोय ते. आता हे माझे पोहे भाजून झालेले आहेत. मी आता हे एका ताटामध्ये काढून घेते आणि ह्याच पद्धतीमध्ये मी सगळे पोहे भाजून घेतलेले आहेत. कुठेच ते आकसले गेलेले नाही आहेत. आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि मी अर्धे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आपल्याला शेंगदाणे एकदम नाही घालून घ्यायचे, तर थोडे थोडे ते तळून घ्यायचे. आता हे शेंगदाणे तेलामध्ये घातल्यावरती थोडे चमच्याने असे परतत राहायचे, म्हणजे एकसारखे ते तळले जातात. आणि शेंगदाणे असे थोडेसे फुटले, त्याची साल अशी सुटायला लागली की समजायचं शेंगदाणे चांगले तळले गेलेले आहेत. ह्याच पद्धतीत माझे मी दुसरे शेंगदाणे पण तळून घेणार आहे. आता हे मी पहिले पोह्यावरती घालून घेतले. आता मी चणा डाळ तळून घेते. चणा डाळ भाजलेलीच असते त्यामुळे ती तळायला अजिबात वेळ लागत नाही. चणा डाळ पण माझी तळून झालेली आहे. आता ती मी काढून घेते. पोह्यावरतीच मी घालून घेते सगळं. खोबरं तळून घेते. खोबरं आपल्याला जास्त तळून नाही घ्यायचंय, तर थोडंसं असं कच्चं ठेवायचं आहे. जेव्हा आपण खोबरं तेलातून काढून घेतो तेव्हा तेल गरम असल्यामुळे ची प्रोसेस जी असते खोबऱ्याची ती तळायची चालूच असते. म्हणून थोडंसं असं अर्धवट काढून घ्यायचं, म्हणजे जसा एकसारखा असा त्याला छान कलर येतो. अजिबात ते करपलेल्यासारखं लागत नाही. इथे मनुका तळून घेते. मनुका अगदी पटकन तळल्या जातात. मी काजू तळून घेते. काजूचा पण थोडासा कलर बदली होईपर्यंतच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हे कढीपत्ता धुवून चांगला सुकवून घ्यायचा आहे. अजिबात त्याला ओलसरपणा नाही ठेवायचा आहे आणि कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा, म्हणजे चिवड्यामध्ये छान लागतो. आता मी इथे मिरच्या तळून घेते. मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या. जर मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या नसतील तरी सुद्धा चिवडा मऊ होतो, म्हणून मिरची चांगली तळून घ्यायची आहे. आता माझी मिरची तळून झालेली आहे. इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. त्याच्यात मी 1 छोटा चमचा एवढं जिरं घालतोय. जिरं छान फुललं की त्याच्यामध्ये हळद घालून घ्यायचंय. पण तेल जास्त तापलेलं नको, नाहीतर हळद घातल्या घातल्या ती करपून जाईल. आता तेल माझं कमीच गरम आहे. त्याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा एवढी हळद घातलेली आहे आणि आता हे तेल जे आहे ते आपल्याला पोह्यावरती घालून घ्यायचं आहे. हळद अशीच पोह्यामध्ये कधी घालायची नाही, नाहीतर तिचा कच्चेपणा राहतो आणि चिवडा खाताना चांगला लागत नाही. पिठी साखर घालून घेते. मी 2 चमचे एवढी पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी मीठ घालून घेतले. मीठ पण चवीनुसार तुम्ही घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित सर्व मी मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये चिवड्यामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ घालायचा आहे. तो कोणता आहे ते मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे. तो घातल्यामुळे चिवडा खाताना खरंच चवीला खूप छान लागतो. इथे मी घेतलेली आहे बडीशोप पावडर. मी 1.5 चमचा एवढी बडीशोपची पावडर घेतलेली आहे. बडीशोप थोडीशी भाजून तिची मिक्सरला पावडर करून घ्यायची आहे. बडीशोप पावडर घातल्यामुळे चिवडा चवीला खूपच छान लागतो. चकली करण्यासाठी मी रेशनिंगचा तांदूळ घेतलाय. तुम्ही इंद्रायणी तांदूळ सोडून
कोणताही तांदूळ चकलीसाठी घेऊ शकता. तांदूळ मी धुवून चांगले सुकवून घेतलेत. डाळी आहेत त्या मी चांगल्या पुसून घेतलेल्या आहेत. इथे मी 1 किलो रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत आणि हे चकली करण्यासाठी जुने तांदूळ घ्यायचे, नवीन तांदूळ नका घेऊ. डाळीमध्ये मी 150 ग्राम चणा डाळ घेतले, 150 ग्राम उडदाची डाळ घेतले आणि 150 ग्राम मूग डाळ घेतलेली आहे. मी 150 ग्राम ह्या प्रमाणामध्ये डाळी घेतलेल्या आहेत. 50 ग्रॅम मी धने घेतलेत, 4 चमचे मी बडीशॉप घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी साबू तांदूळ घेतलेले आहेत. पोहे घेतलेले आहेत. हे पोहे मी 1/2 किलो एवढे घेतलेले आहेत. जे कांदा पोहे करायला पोहे घेतो तेच हे पोहे आहेत. आता मी तांदूळ पहिले भाजून घेते. तर मी अर्धे तांदूळ यातले घालून घेते आणि तांदूळ आपल्याला परतून भाजून घ्यायचे. तांदूळ एकदम जास्त भाजायचे नाहीयेत, तर थोडेसेच आपल्याला भाजून घ्यायचे. आणि आता सुरुवातीला गॅसची फ्लेम जी आहे ना ती मी मीडियम ठेवलेली आहे. मध्यम आचेवरती सुरुवातीला भाजून घ्यायचे, नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे. तांदूळ भाजले हे कसे ओळखायचे? आता माझे इथे तांदूळ भाजून झालेले आहेत. एक दाणा घ्यायचा, बघा तुम्ही असं पटकन असा थोडासा आवाज येतो त्या तांदळाला, तर तांदूळ आपले चांगले भाजले गेले. किंवा नाही समजलं तर एक दाणा घ्यायचा आणि दाताखाली चावून बघायचा. कटकन आवाज आला की समजायचं तांदूळ भाजले गेले. तांदूळ माझे भाजून झालेले आहेत. मी आता चणा डाळ भाजून घेते. चणा डाळ भाजताना सुद्धा सुरुवातीला अगदी थोडा वेळ मी गॅसची फ्लेम मीडियम करणार आहे. थोडीशी डाळ भाजत आली की मी गॅसची फ्लेम कमी करून डाळ भाजून घेणार आहे. डाळ एकसारखा कलर येईपर्यंत भाजून घ्यायची. इथे मी तुम्हाला दाखवते, आपण जेव्हा तांदूळ भाजून ताटात किंवा परातीमध्ये काढून घेतो, तांदूळ गरम असतात त्यामुळे खाली ताटाला पाणी सुटतं आणि जे खाली तांदूळ असतात त्याला ओलसरपणा येतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्या. तांदूळ ताटामध्ये काढल्यावरती चमच्याने किंवा हाताने तुम्ही हलवू शकता, म्हणजे जी जास्तीची वाफ असते ती निघून जाते म्हणजे तांदळाला ओलसरपणा येत नाही. आता माझी इथे डाळ भाजून झालेली आहे, एकसारख्या कलर आलेला आहे. आता मी मुगाची डाळ घालून घेते. मुगाची डाळ पण आपल्याला तशीच एकसारखी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. डाळी आपल्याला सतत परतत राहूनच भाजून घ्यायच्या आहेत. आता मुगाची डाळ पण भाजून झालेली आहे. आता मी उडदाची डाळ भाजून घेते. उडदाची डाळ पण आपल्याला परतून एकसारखी भाजून घ्यायचं आहे. अगदी थोडासा उडदाच्या डाळीचा कलर बदली झाला की समजायचं आपली डाळ भाजली गेलेली आहे. मी आता ही काढून घेते. पोहे भाजून घेते. पोहे पण मी सगळे एकदम नाही घालणार आहे, तर थोडे थोडे करून हे मी भाजून घेणार आहे. मी आता यातले अर्धे पोहे घालून घेतलेले आहेत आणि पोहे आपल्याला जास्त नाही भाजायचे आहेत. अगदी परतून थोडा वेळ आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आणि पोहे भाजले हे कसे ओळखायचे? तर पोहे हातामध्ये घेतल्यावरती असे कुरकुरीत असे लागले ना, असे एकदम लगेच तिचे तुकडे व्हायला लागले की समजायचे पोहे चांगले आपले भाजले गेलेले आहेत. आता मी हे पोहे काढून घेते. आता मी त्याच पद्धतीमध्ये बाकीचे पोहे पण माझे भाजून घेतलेले आहेत. आता मी साबू तांदूळ भाजून घेते. अगदी मी मिनिटभर एवढेच साबू तांदूळ मी भाजून घेतलेले आहेत. धणे भाजून घेते. धणे आपल्याला थोडासा त्याचा कलर बदली झाला की समजायचं आपले धणे भाजलेले आहेत आणि धणे भाजले की त्याचा सुवास पण येऊ लागतो. धणे माझे भाजून झालेले आहेत. धण्याचा कलर थोडासा बदली झालेला आहे. आता हे मी काढून घेते. बडीशॉप भाजून घेते. आपली कढई खूप गरम आहे त्यामुळे अर्ध्या मिनिटातच अगदी बडीशॉप चांगली आपली भाजून झाली. सगळी भाजणी भाजून झाल्यावरती थंड करून सगळी मिक्स करायची आणि घरघंटीवरून आपल्याला हे सगळं आहे ते दळून आणायचं आहे. चकलीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मी आता हे पीठ ह्यातलं अर्धा घेतलेलं आहे, म्हणजे मी 3 ग्लास एवढं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ मी बारीक दळून आणलेलं आहे. मी इथे अर्धी वाटी लाल मसाला घेतलाय, 1 चमचा ओवा घेतलाय, 3 चमचे बेत तीळ घेतलेले आहेत आणि 2 चमचे एवढं मी मीठ घेतलेलं आहे. तुम्ही मीठ चवीप्रमाणे घ्या. आता मी इथे टोपामध्ये 2.5 ग्लास एवढं पाणी घालून घेते. ह्याच्यामध्ये मी 2.5 ग्लास पाणी का घेते हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता हे मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते, म्हणजे मी 2.5 ग्लास एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. पाण्याला आपल्याला पहिली उकळी काढून घ्यायची. आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. मी लाल मसाला घालून घेते. आता मी तीळ घालते, ओवा आणि मीठ घालून घ्यायचं आहे.
आणि भाजणीच्या चकलीमध्ये अजिबात तेलाचं प्रमाण जास्त घालू नका. मी 2 टेबलस्पून एवढंच तेल घातले. तेल जर तुम्ही जास्त घातलं तरीसुद्धा भाजणीची चकली बिघडते. तेल जास्त झालं की भाजणीची चकली मऊ होते. हे तर आता मी ते 2 टेबलस्पूनच तेल घातलेलं आहे आणि आपल्याला ह्याला छान पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता हे मसाला वगैरे व्यवस्थित मी असं पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि गॅसची फ्लेम आता मी कमी केलेली आहे आणि जे पीठ आहे भाजणीचं ते आता घालून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे. आता हे पीठ मी मिक्स करून घेते. आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. शकता पीठ पाण्यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याच्यावरती झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. ताटाला पाणी सुटलेलं आहे आणि आता हे पीठ जे आहे ते मी परातीमध्ये काढून घेते. आता तुम्ही इथे जर नवशिके असाल त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते, मी 2.5 ग्लासचे पाणी घेतलं होतं ना, ते का घेतलं होतं. तुम्हाला जर मिठाचं प्रमाण बरोबर नसेल समजत असेल ना, कमी जास्त होत असेल ना, तर तुम्ही काय करायचंय, पेल्यामध्ये बघा मी इथे ना एक पेला एवढा छोटा एक पेला एवढा मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये तुम्ही काय करायचं, मीठ घालायचं. जेवढं मीठ तुम्हाला कमी वाटतंय तेवढं मीठ घालून घ्यायचं आणि ते मीठ व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आणि नंतर ते पाणी पीठ मळायला वापरायचं. म्हणजे तुमचं चकलीमध्ये मिठाचं प्रमाण अगदी बरोबर होईल. आता इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. हा जास्तीचं पीठ आहे ना ते मी झाकून ठेवणार आहे. पीठ आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे. आणि जो हा गोळा आहे तो आता मी चकलीच्या साच्यामध्ये घालून घेणार आहे. मी 1 पेला पाणी घेतलं होतं, त्यातलं पाव पेला एवढं हे पाणी शिल्लक राहिलेलं आहे. इथे चकलीची जाळी सुद्धा घालून घेतलेली आहे आणि ती पाण्याचा हात लावून घेते. पीठ जास्त असं साच्याला आतमध्ये चिकटून राहत नाही. साच्यामध्ये पीठ दाबून भरायचं आहे, म्हणजे साच्यात हवा जाणार नाही आणि चकल्या एकसारख्या पडतील. आणि आता आपल्याला चकल्या काढून घ्यायच्या आहेत. चकल्या तुम्ही अशा एखाद्या प्लेटमध्ये काढू शकता किंवा छोट्या छोट्या प्लेट घेऊन त्यामध्ये सुद्धा तुम्ही उलट्या साईडला चकल्या काढू शकता. तेलात घालायला अगदी सोप्या होतील किंवा बटर पेपरवरती सुद्धा तुम्ही चकल्या काढू शकता. शेवटचं जे टोक आहे ते चांगलं तळून घ्यायचं, म्हणजे चकली जी आहे ती तेलात सुटणार नाही. आणि जर तुम्ही नवशिके असाल, तुम्हाला हाताने नसतील घालता येत असेल, तर अशा पलित्यावरती घेऊन सुद्धा तुम्ही तेलामध्ये चकली घालू शकता. आता तेल गरम झालंय की नाही हे बघण्यासाठी मी चकलीचा तुकडा घालून घेतलाय. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता मी चकल्या घालायला घेते. चकल्या घालताना गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम ठेवायची. हे बघा, तुम्हाला जर असं हाताने सोडता येत नसेल तर तुम्ही अशा पलित्यावरती घेऊन तेलामध्ये चकली अशी सोडू शकता. आपल्या थोड्याशा झाऱ्याला कडक लागल्या मगच त्या दुसऱ्या साईडनी पण तळून घ्या. तोपर्यंत झारा लावू नका. दोन्ही साईडनी छान अशा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित त्या तळल्या जातात. तुम्ही चकल्या घालताना बघितलं असेल किती त्याला बुडबुडे येत होते. आता तुम्ही बघू शकता एकदम बुडबुडे त्याचे कमी झालेले आहेत. म्हणजेच आपली चकली तळली गेलेली आहे. आणि असा दुसऱ्या झाऱ्यामध्ये पण काढून घेऊ शकता. तुम्ही चकलीचा कलर बघू शकता, छान असा त्याला कलर आलेला आहे आणि एकसारख्या अशा कलरवरती आपली चकली आहे ती तळून झालेली आहे. चकल्या तळून झालेल्या आहेत, त्यातली मी एक चकली तुम्हाला तोडून दाखवते. ती कुरकुरीत असा आवाज येतोय. त्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल आपली चकल्या ज्या आहेत त्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत त्या. आणि तुम्हाला मी इथे दाखवते हातावरती चोळून बघा, त्याचं तेल आहे ना अजिबात हाताला लागत नाहीये. म्हणजे ह्या चकल्याला तेलकट अशा अजिबात झालेल्या नाहीये. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही आहेत ह्या चकल्या. हे बघा, अजिबात हाताला तेल लागलेलं नाही आहे. इथे 1 किलो चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ आपल्याला पहिली भाजून घ्यायची. चणा डाळ सुरुवातीला भाजताना गॅस मध्यम ठेवायचा आहे. डाळ थोडी भाजत आली की नंतर गॅस कमी करून आपल्याला ती भाजून घ्यायची, म्हणजे चणा डाळ चांगली एकसारखी भाजली जाते. डाळ इथे आपली भाजून झालेली आहे.
डाळीला चांगला एकसारखा कलर आलेला आहे. ही डाळ आपल्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला ही घरघंटीवरून दळून आणायची. दळताना थोडीशी जाडसर दळायची, म्हणजे जाडसर दळल्यामुळे लाडू आहे ना खाताना टाळ्याला चिटकत नाही. तर आता हे पीठ जे आहे ना ते पहिलं मी चाळून घेतलेलं आहे, आणि जरी पीठ पहिलं चाळलं तरी सुद्धा पीठ भाजल्यावरती पण चाळायचं आहे. तर 1 किलो बेसन पिठाला मी 1/4 किलो एवढी पिठी साखर घेतली, म्हणजे 750 ग्रॅम मी पिठी साखर घेतलेली आहे. आणि इथे मी 350 ग्रॅम तूप घेतलेलं आहे, म्हणजे 350 ग्रॅम मी तूप घेतलेला आहे. आणि इथे मी रवा घेतलेला आहे. रवा मी 1 वाटी एवढा हा बारीक रवा घेतलाय. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी पण चालेल. बेसन थोडं जाडसर दळलेलं असलं तरी सुद्धा रवा घातला तर अजिबात लाडू टाळाला चिटकत नाही, आणि तोंडात घालतात अगदी ते विरघळतात. आणि पहिला मी रवा भाजून घेते. गॅसची फ्लेम बारीक करून जर रवा भाजला तर तो रवा कडक होत नाही, आणि एकसारखा भाजला जातो. म्हणजे आपल्याला लाडवामध्ये अगदी थोडासा असा लालसर रवा पाहिजे. तो पिठामध्ये घातला तर अजिबात कळत नाही की लाडवामध्ये रवा आहे. करून तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते. माझा रवा भाजून झालेला आहे. थोडासा मी त्याला किंचितसा लालसर केलेला आहे. आणि आता मी बेसन भाजणार आहे. 4 चमचे एवढं पीठ कढईमध्ये घालून घेते. थोडं थोडं पीठ घालून आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे. आणि मी तुम्हाला इथे आता घड्याळाचा टायमिंग दाखवते. 4:37 झालेले आहे. आपल्याला 1 मिनिट गॅस मध्यम करून आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. नंतर 1 मिनिट झाल्यावरती गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, आणि आपल्याला हे बेसन असं परततच भाजून घ्यायचं आहे. इथे बेसन भाजताना मी अजिबात तुपाचा वापर करणार नाही. त्यामुळे काय होतं, बेसन अगदी लवकर भाजलं जातं आणि भाजताना ते हाताला हलकं लागतं. जेव्हा तुम्ही तूप घालून बेसन भाजून लाडू करताना त्यापेक्षा ह्या लाडूची चव खूपच चांगली लागते. आता इथे 4:42 झालेले आहे. माझं बेसन जे आहे ते भाजलं गेलेलं आहे, म्हणजे बेसनला छान असा सुवास यायला लागलेला आहे. तरी सुद्धा मी अजून 2 मिनिटं हे बेसन बारीक गॅसवरती असंच परतून भाजून घेणार आहे, म्हणजे त्या लाडवाला कलर छान येतो. आता इथे 4:44 झालेली आहे. बरोबर 7 मिनिटं मी हे बेसन भाजून घेतलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, आणि आता हे मी काढून घेते. बेसन भाजून थंड करून घेतलेलं आहे, आणि ते आता आपल्याला थोडं थोडं चाळणीमध्ये घालून चाळून घ्यायचंय. बेसन जरी भाजायच्या आधी चाळलं असेल तरी सुद्धा भाजल्यावरती बेसन चाळून घ्यायचंय, कारण बेसन भाजल्यावरती थोड्याशा त्याच्यामध्ये गुठळ्या होतात. तर त्या गुठळ्या आपल्याला चमच्याने किंवा हाताने अशा काढून सगळं बेसन चाळून घ्यायचं आहे. तर आता इथे माझं सगळं बेसन जे आहे ते मी ह्याच पद्धतीमध्ये चाळून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. पिठी साखर पण आपल्याला चाळूनच घालायची आहे. थोडी थोडी चाळणीमध्ये पिठी साखर घालून मी आता ती चाळून घेते. पिठी साखरमध्ये गुठळ्या असतात, त्यामुळे आपल्याला ती चाळून घ्यायची आहे. खास पदार्थ घालणार आहे की त्याच्यामुळे लाडू छान होतात. तर तो पदार्थ आहे 1 चमचा सुंठ पावडर. मी 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे. सुंठ पावडर घातल्यामुळे बेसनच्या लाडूला चव खूपच छान येते. तर ती पण मी अशी चाळून घेतलेली आहे. आणि मी आता अर्धा चमचा एवढी वेलची पावडर घेतलेली आहे. वेलची पावडर पण आपल्याला चाळूनच घ्यायची आहे. आणि हे सगळे पदार्थ चाळून घेतल्यामुळे लाडवाला टेक्स्चर खूप छान येतं. आता हे मी सगळं मिक्स करून घेते. पिठी साखर, वेलची पावडर वगैरे जे आपण घातलेलं आहे ते सगळं पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जो रवा मी भाजून घेतला होता तो पण मी घालून घेते. तुम्ही रव्याचा कलर बघू शकता, अगदी तो पिठासारखा दिसत आहे. अशा कलरवरती जर रवा भाजून घेतला तर अजिबात समजत नाही की लाडवामध्ये रवा घातलेला आहे. करून मध्ये तूप घालायचंय. तूप अजिबात उकळून घ्यायचं नाहीये, तर एक वाफ येईल एवढंच हे तूप गरम करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं करून आपल्याला पिठामध्ये घालून घ्यायचं आहे, आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये. 1 किलो बेसनमध्ये 350 ग्राम तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. जर तुम्ही 1 किलोला 350 ग्राम तूप घालून लाडू केला तर लाडू ते बसके होत नाहीत. अगदी परफेक्ट गोल गरगरीत असे लाडू तयार होतात. आणि हे बघा, आता सगळं माझं ते तूप घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला मी इथे लाडू बांधून दाखवते. हे बेसनचे लाडू बांधायला जास्त वेळ नाही लागत, पटापट ते बांधले जातात.
तुम्ही ड्रायफ्रूट पिठामध्ये सुद्धा घालू शकता किंवा असं वरून पण लावू शकता. मी इथे मनुका लावलेला आहे. मनुका लावल्यावरती सुद्धा असं दाबून घ्यायचं, म्हणजे तो छान आतमध्ये असा चिकटला जातो, पडत नाही. आता तुम्ही बघू शकता माझा लाडू गोल गरगरीत असा तयार झालेला आहे. अजिबात त्यात दिसत नाहीये की रवा आपण घातलाय करून. 1 किलो बेसनमध्ये 50 ते 55 एवढे लाडू तयार होतात. तर तुम्हाला माझी ही लाडवाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान आतमधून पण त्याला टेक्स्चर आलेलं आहे. मी तुम्हाला पहिलं वजनी प्रमाण सांगते. मी इथे अर्धा किलो बारीक रवा घेतलाय, पाव किलो पिठी साखर घेतले आणि पाव किलो मी तूप घेतले. वाटीचं प्रमाण बघितलं तर ज्या वाटीने मी पिठी साखर घेतले त्याच वाटीने मी 2 वाट्या एवढे बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी पिठी साखर घेतले आणि पाऊण वाटी एवढं मी तूप घेतलेलं आहे. आता हा रवा पहिला भाजून घ्यायचा आहे. मी ह्यातला अर्धा रवा पहिला घालून घेते. तुपाचा वापर न करता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला मी थोडी मीडियम ठेवलेली आहे. थोडासा रवा भाजत आला की आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करून हा रवा अगदी छान भाजून घ्यायचा आहे. तुपाचा वापर करणार नाही, त्याच्यामुळे रवा भाजलाय ते कसं ओळखणार? तर रवा जेव्हा भाजत येतो तेव्हा त्याचा सुवास येतो आणि अगदी किंचितसा रव्याचा कलर बदली झाला की समजायचं की रवा आपला भाजला गेलाय. रव्याचा कलर आता थोडा बदली झालेला आहे आणि रवा अशा पद्धतीत जर तुम्ही रवा भाजलात तर रवा भाजायला हलका पण जातो. अजिबात रवा भाजताना हात दुखत नाहीत. तर आता आपला हा रवा भाजत आलेला आहे. रव्याचा भाजताना सुवासही घरामध्ये यायला लागलेला आहे. जरी सुवास आला रव्याचा तरी पण तो आपल्याला थोडा वेळ असाच परतून भाजून घ्यायचा आहे, म्हणजे अजिबात तो जराही कच्चा राहत नाही. रव्याचा कलर आपल्याला जास्त बदली होऊ द्यायचा नाही. अगदी किंचितसा बदली झाला की गॅस बंद करायची. आता मी गॅस बंद केलेली आहे आणि हा कढई आपली गरम असते, त्याच कढईमध्ये आपल्याला हा रवा अगदी थोडासा परतून घ्यायचा. आता हा रवा माझा भाजून झालाय. मी ह्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे. तर आपल्याला चाळून घ्यायचे. आता पिठी साखर चाळून झालेली आहे. मी अर्धा चमचा एवढे वेलची पावडर घातलेली आहे. वेलची आणि जायफळची पावडर घातलेली आहे, ती पण मी चाळून घेते. असं जाडसर जर काय असेल तर ते आपल्याला काढून घ्यायचंय. आणि त्याच चाळणीमध्ये मी आता 1 चमचा एवढी सुंठ पावडर घातली. आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यामध्ये मी तूप घालणार आहे. तूप आहे ते मी ना गरम करून घेतलेलं आहे. ह्याच्यामधलं आता मी अर्धं तूप आहे ते पहिलं मी घालून घेतलेलं आहे आणि तूप आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचंय. आपण रवा भाजताना तूप घातलं नव्हतं, म्हणून मी आता हे तूप गरम करून घातलेलं आहे. तूप छान असं गरम करून घातलं ना तर रवा अजिबात चरचरीत लागत नाही लाडू खाताना आणि छान मऊसूत असे आपले लाडू तयार होतात. आता हे थोडं थोडं करत आपल्याला हे सगळं तूप जे आहे ते घालून घ्यायचंय. मी सगळं तूप ह्याच्यामध्ये रव्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हा रवा जो आहे ना तो एका साईडला आपल्याला असा हाताने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तुपाची जी गरम वाफ असते ना त्याने रवा जो आहे तो छान असा आतमध्ये गरम राहतो, म्हणजे पटकन तो थंड होत नाही आणि लाडू वळताना अगदी सहज आणि पटापट असे वळले जातात. आता ह्यातलं थोडं थोडं आपण मिश्रण घ्यायचंय आणि आपल्याला ह्याचे लाडू वळायचे आहेत. आता हे मिश्रण जे आहे ते थोडं गरमच आहे, त्याच्यामुळे हे लाडू पटापट आपले वळले जाणार आहेत. अजिबात वेळ लागत नाही. जरी तुम्हाला लाडू वळता येत नसतील तरी सुद्धा तुम्ही ह्या पद्धतीमध्ये केला तर अगदी सहज आणि सोप्या पद्धतीत तुम्ही हे लाडू वळू शकता. तुम्ही बघू शकता मी मध्ये असा मनुका लावलाय आणि किती छान आपला लाडू पटकन वळला गेलेला आहे. पण तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये माझे 29 लाडू तयार झालेले आहेत. मी तुम्हाला एक तोडून दाखवते. बघा किती मऊ खुसखुशीत असा आपला हा लाडू तयार झालेला आहे. अजिबात हे लाडू चरचरीत लागत नाहीत. फक्त तुम्ही एक काळजी घ्या की लाडू करताना त्याच्यामध्ये जे तूप घालणार ना ते चांगलं गरम करून घ्या, म्हणजे गरम गरम तूप घातल्यामुळे रवा कसा छान तो मऊ होतो आणि अजिबात तो चरचरीत लागत नाही. म्हणून गरम गरमच एकदम तूप त्याच्यामध्ये घालून घ्या आणि असा रवा एका साईडला दाबून ठेवा, म्हणजे आतमध्ये रवा छान असा मऊ होईल आणि लाडू एकदम मऊसूत आणि पटापट बांधले जातील.
इथे मी शंकरपाळी बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैद्याला पाव किलो पिठी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे. आणि तूप मी 80 ग्राम तूप घेतलेलं आहे आणि वाटीने बघितलं तर पाऊण वाटीपेक्षा थोडंसं कमी हे तूप आहे. शंकरपाळ्यामध्ये तुपाचं प्रमाण अगदी हे योग्य आहे अर्धा किलोसाठी. मैदा आपल्याला पहिला हा चाळून घ्यायचा आहे. थोडा थोडा घालून मी हा मैदा पहिला चाळून घेते. मैदा चाळून घेतल्यामुळे जर मैद्यात काही कचरा असेल तर तो निघून जातो. मी आता हा मैदा चाळून घेतलेला आहे. आता मी पिठी साखर पण चाळून घेणार आहे. आता माझी पिठी साखर पण इथे चाळून झालेली आहे. आता मैदा आणि पिठी साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तुपाचं प्रमाण अजिबात जास्त करू नका. अर्धा किलोसाठी 80 ग्रॅम तूप हे अगदी योग्य प्रमाण आहे. तूप जास्त झालं तर शंकरपाळ्या तेलात घातल्या की त्या विरघळतात आणि तेल पण जास्त पितात, तेलकट होतात. म्हणून तुपाचं प्रमाण जास्त पण करू नका आणि जर तूप कमी झालं तर शंकरपाळ्या कडक होतात. आता हे तूप मी घालून घेतलंय आणि तूप पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मी तूप थंडच घातलंय, अजिबात ते गरम करून नाही घातलंय. आता हे तूप पण मी व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून, जास्त पण पाणी नाही घालायचंय, थोडं थोडं घालून आपल्याला हे घट्ट असं पीठ मळून घ्यायचंय. पीठ तुम्ही मळताना जर छान असं रगडून मळलं ना तर पीठ चेचायची गरज लागत नाही. आता हे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ हे मळून घेते. आता पीठ बघा माझं मळून झालेलं आहे. मी छान असं रगडून रगडून पीठ मळून घेतलं. असं घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता ह्याचा छोटासा गोळा मी काढून घेते आणि हे उरलेलं पीठ आहे ना ते आपल्याला झाकून ठेवून द्यायचंय. एकसारखा मी असा पहिला गोळा करून घेते. आता आपल्याला लाटायला घ्यायचंय आणि लाटताना पण जास्त पातळ नाही लाटायचंय, तर थोडंसं जाडच ठेवायचं हे. म्हणजे शंकरपाळी छान अशा बिस्किट सारख्या खुसखुशीत होतात आणि लेयर्स पण त्याला छान येतात. आणि कट करताना मी आता जो असा चौकोन नाही करून घेणार आहे, तर मी डायरेक्ट ते कट करून घेते. कारण आपण जर चौकोन करून घेतला आणि नंतर जर कट करायला गेलो ना तर काय होतं, पीठ जास्तीचं वाढत जातं. म्हणून मी ह्या पद्धतीमध्ये कट करून घेते. आता बघा ह्या साईडचे जे 2 पट्ट्या आहेत त्या मी काढून घेतल्या आणि आता मी उभ्या कट करून घेते. उभ्या कट करताना मी साईडच्या पट्ट्या आहेत त्या नाही काढून घेणार आहे. तुम्हाला लहान मोठे जशी साईज पाहिजे तशा तुम्ही ह्या शंकरपाळ्या त्या साईजने कट करून घ्या. आता जे फक्त जे क्रॉस आहेत ना तेवढ्याच आपल्याला काढायचे आहेत. बघा म्हणजे जास्तीचं पीठ असं निघत नाही. हे बघा मी फक्त एवढाच काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. ह्या तुम्ही तेलामध्ये सोडताना जर हाताने भीती वाटत असेल तर तुम्ही काय करायचं, असं पलित्यावरती घेऊन नंतर तुम्ही पलित्याने तेलामध्ये सोडू शकता. अशा पलित्यावरती घेऊन अशा ना सुट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर त्या तेलामध्ये तशाच घालायच्या. तेल मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. एकदम पलित्यावरती जास्त नाही घ्यायच्या, अशा थोड्या थोड्या घेऊन आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायच्या आहेत. मी छोटासा पिठाचा गोळा मी तेल चेक करते. बघा तेल छान गरम झालेलं आहे. आता मी शंकरपाळ्या घालून घेते. तेल जर तुमचं चांगलं गरम नसेल तर शंकरपाळ्या तेलात घातल्यावर विरघळतात. म्हणून तेल कडकडीत पहिलं गरम करून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आणि नंतर घालून झाल्यावरती एकदम स्लो करून आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. आता मी लगेच आपल्याला झारा लावायचा नाही. लगेच झारा लावला तरी पण शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. आता थोड्याशा लाल झाल्यावरती मी असा झाऱ्याने त्या परतून परतून सगळीकडून एकसारख्या अशा मी तळून घेते. शंकरपाळ्या तळताना थोडेसे आपल्याला पेशन्स ठेवायला लागतात, कारण त्या अगदी बारीक गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्या असतात. तुम्ही बघू शकता तळून झाल्यावरती बुडबुडे अगदी शांत झालेले आहेत. एकदम कमी असे बुडबुडे आहेत. म्हणजेच आपल्या शंकरपाळ्या छान तळून झालेल्या आहेत. आणि मी हा दुसऱ्या झाऱ्यावरती काढून घेते, म्हणजे सगळं तेल जे आहे ते व्यवस्थित निथळलं जाईल.
फ्रेंड्स, तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुन्हा दिवाळीच्या अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.